तर अनिल देशमुखांनीही नार्को टेस्टची तयारी दाखवायला हवी होती असं बावनकुळे म्हणाले। आरोप प्रत्यारोपणाऐवजी अनिल देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं असं बावनकुळे म्हणाले। तर तुरुंगातल्या गुंडांना प्रवक्ते बनवून आरोप करायला लावले असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवावं, लोकसभेला त्यांचे कान आधीच शेकलेले आहेत। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवरही ही टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसांवर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखांकडनं ही अपेक्षा होती की होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, तर अनिल देशमुखजी जर हे सारं खोटं असेल तुम्ही त्या ठिकाणी चौकशीला समोर जा, कशाला आरोप प्रत्यारोपात जाताय? आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्राची जनता ही माफ करत नाही। महाराष्ट्र सरकार आहे, केंद्राचं सरकार आहे, तुम्ही ज्या डिपार्टमेंटची मागाल त्या डिपार्टमेंटची चौकशी बघा आणि मग यातनं आपण मुक्त व्हा। आरोप प्रत्यारोपातनं आपल्यावरचा जो आरोप आहे तो जाणार नाही। सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात, ते दिल्या पाहिजे। या भारतीय जनता पक्षाला काय काम नाही, हे आता तुरुंगातल्या गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावरती आरोप करायला लावतात। जनता शाणी आहे महाराष्ट्राची, त्यांना माहिती आहे काय चाललंय ते। फडणवीसांनी या प्रकारचं राजकारण थांबवायला पाहिजे। अजून तरी त्यांना लोकसभेत किती मोठा फटका बसला हे त्यांनी पाहिलं आहे। हे विषयात आम्हाला इंटरेस्ट नाही।